प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सावनी मुक्ताला साडी गिफ्ट देते आणि त्यानंतर ती म्हणते की तुझ्याच टाईपची आहे बरं का, अगदी काकूबाई स्टाईल काठापदराची. त्यावर मुक्ताही हसते आणि थँक्यू म्हणते. तेव्हा सावनी म्हणते कालच आपली फ्रेंडशिप झाली ना म्हणून हे गिफ्ट. त्यानंतर मुक्ता सगळं कोमलला समजावून सांगते आणि त्या मुलीचा फोन आल्यावर आपला प्लॅन आता रेडी आहे असं सांगते. दुसरीकडे मिहिका सुद्धा ती कॉफी पिते आणि तिथेच बेशुद्ध होते. इकडे मात्र हर्ष सुद्धा खुश असतो कारण आपला प्लॅन आता ॲक्टिवेट होणार आहे हे त्याच्या लक्षात येतं. इकडे आता सावनी तयार होत असते आणि तिथे मात्र स्वातीबरोबर इंद्रा बोलत असते की या मुक्ताच्या आई-वडिलांनी बरी संधी शोधली, गेले फिरायला मस्त, हिच्या मला यायला नको म्हणून. आणि तुझ्या बापूंना म्हटलं तर त्यांनी गेले फिरायला एकटेच मित्रांबरोबर, मला सोडून हिच्या लग्नाला येते. तेवढ्यात मात्र फोन येतो आणि इंद्रा म्हणते, हो, माझी सून इतकी सुंदर आहे, बिना मेकअपचीच लवकर तयार झाली आणि ही बयाचं काय अजून आवरतच नाही. फोन ठेवल्यावर म्हणते, काय गं बाई, अजून किती वेळ लागणार आहे? तर ती म्हणते 5 मिनिटं. तर दोघीही एकमेकींना तोंड वाकडं करतात. दुसरीकडे मुक्ता हॉलवर पोहोचते आणि त्यानंतर मात्र तिच्याकडे एकटक बघू लागतो आणि ती जवळ जाताच मात्र सागर म्हणतो की तुम्ही आज खरंच खूप सुंदर दिसता आहे. तेव्हा मात्र ती त्याला थँक्यू म्हणते, परंतु तिच्या डोक्यात तोच विचार असल्यामुळे सागरच्या बोलण्याकडे ती जास्त लक्ष देत नाही. त्यामुळे तो म्हणतो की तुम्ही जास्त सुंदर दिसता आहे म्हणून भाव खात आहे का आणि इकडे बघता आहे. तर तेव्हा ती म्हणते नाही असं काही नाही. तर तो म्हणतो चला आज आपण पुन्हा लग्न करूया. तर ती म्हणते काहीतरीच तुमचं. तर लगेच तिथे मिहीर येतो आणि तो म्हणतो की बँडवाले पावसात अडकले आहे. तर तो म्हणतो दिसत नाही का रे मी बोलतो आहे. तर तो म्हणतो अरे प्लीज माझी मदत कर ना, दिसतंय मला तू वहिनीशी बोलतोय. तर आता मुक्ताच्या आग्रहामुळे सागर त्याला मदतीला जातो. तो म्हणतो चल आता मीच बँड वाजवतो. इकडे मात्र हर्ष त्याच्या प्लॅननुसार मुक्तासमोर त्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो आणि मुक्ताचं पण लक्ष असतं त्यामुळे ती त्याचा पाठलाग करते. मुद्दामूनच हर्ष तिच्या नजरेसमोरच त्या रूममध्ये जातो आणि मुक्ता लपून त्याला बघत असते. इकडे आता मुक्ता स्वामींना प्रार्थना करते की स्वामी प्लीज, काही चुकीच्या हेतूने आम्ही करत नाही, आम्हाला मदत करा, असं म्हणून प्रार्थना करते. इकडे मात्र हर्ष रूममध्ये आलेला असतो आणि तिथे मिहिका बेशुद्ध पडलेली असते. त्याचा फायदा आता हर्ष घेतो आणि दुसरीकडे कोमलला फोन करून मुक्ता सांगते की आमच्या घरातला टीव्ही सुरू कर. तेव्हा ती म्हणते काय झालं आहे, नक्की सगळं ठीक आहे ना? तर ती म्हणते सावनी तिथे असताना सुरू कर प्लीज, आता जास्त प्रश्न विचारू नको, मी तुला नंतर सगळं सांगेल. तर त्यावर सावनी तिथं असल्यावरच कोमल टीव्ही सुरू करते आणि इकडे मुक्ता त्याच रूमच्या दिशेने वरती जाते आणि टीव्ही सुरू केल्या केल्या मात्र त्या रूममधला कॅमेरा सुरू होतो आणि मुलंही बाहेर खेळायला निघून गेलेली असतात. त्यानंतर टीव्ही लावतात आणि टीव्ही लावल्यावर मात्र रूममधल्या कॅमेरामध्ये तिथे मिहिका आणि हर्ष दिसतो. त्यामुळे सगळेच जण सोफ्यावरनं अचानक उठून उभं राहतात आणि इकडे सावनीलाही खूपच मोठा धक्का बसतो आणि सावनी लगेचच चिडून मात्र हॉलच्या दिशेने जायला निघते. तिच्याबरोबर तिथले सगळेही जण हॉलच्या दिशेने जायला निघतात आणि सगळ्यांनाही खूपच मोठा धक्का बसलेला असतो. दुसरीकडे इकडे मुक्ता मात्र दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि ती त्या मुलीला मेसेज करत असते, परंतु ती मेसेजचा रिप्लाय देत नाही आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? मी आता हिला फोन करून बघते की नक्की काही प्रॉब्लेम तर नाही ना? ही माझा फोन पण घेत नाहीये म्हणून ती खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात तिथे सागर पोचतो आणि सागरला बघताच मुक्ता आता सगळं काही त्याला सांगून टाकते. ती म्हणते मी तिला मदत नव्हते करणार, पण तिने स्वतःहून माझी मदत मागितली. पण मला आता खूप भीती वाटते आहे, तिला काही झालं तर नसेल ना? तर तेव्हा सागर तिला शांत करतो आणि तो म्हणतो मी दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताच मात्र मुक्ताचं लक्ष जमिनीवर पडलेल्या घड्याळाकडे जातं आणि ते घड्याळ मिहिकाचं असतं. त्यामुळे आता मुक्ताला खूपच टेन्शन येतं आणि ती खूप घाबरून जाते आणि अचानक हळूहळू नजर वर करते तर तिथे मिहिका असते आणि मिहिकाला बघून मात्र आता सागर आणि मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. दुसरीकडे सागर मात्र मुक्ताला सावरतो आणि त्याचबरोबर हर्षकडे वेगाने धाव घेतो आणि त्याला उठवतो आणि त्याची कॉलरच पकडतो. त्याला खूप मारू लागतो, परंतु तो असं दाखवतो की तो अजिबातच शुद्धीत नाही. इकडे मात्र मुक्ता ही मिहिकाच्या दिशेने धाव घेते आणि तिची ओढणी वगैरे तिच्या अंगावर टाकते आणि खूप रडू लागते. दुसरीकडे सागर त्याला मारत असतो. लगेचच मुक्तासुद्धा हर्षकडे धाव घेते आणि त्याला खूप कानाखाली मारते, परंतु हर्षचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि तो त्यांना काही प्रतिक्रिया करत नाही. इकडे मात्र ती खूपच चिडलेली असते आणि का केलं माझ्या बहिणीसोबत असं असं म्हणून खूपच ओरडू लागते. तेवढ्यात मात्र ती रडत रडत तिथेच बसून जाते आणि मिहीर तिथे पोचतो आणि काय झालं वहिनी म्हणून विचारतो, पण त्याची नजर
मिहिकाकडे जाते आणि त्याचबरोबर तिथे जे पडलेलं असतं ते तो फेकून हर्षला मारतो आणि त्याच्या अंगावर धावून जातो. परंतु सागर मुक्ताला सांभाळता सांभाळता तिला सोडतो आणि मिहिरला आवरतो आणि बाजूला घेतो. त्यानंतर तो म्हणतो, आधी मिहिकाला घेऊन चल. आणि आता इथे मिहिकाला उचलून बाहेर नेतो. तेवढ्यात मुक्ताही त्याला मदत करते आणि इकडे सागर मात्र हर्षला खूप मारू लागतो आणि त्याला जाब विचारू लागतो. परंतु हर्ष काहीही सांगत नाही आणि तो शर्ट घालून घेतो. दुसरीकडे आता मिहिरने मात्र मिहिकाला उचललेलं असतं आणि तो तिथून तिला बाहेर घेऊन जात असतो. तेवढ्यात मात्र सावनी हॉलवर पोचते आणि हर्ष म्हणून जोरजोरात आवाज देते आणि सगळ्या पाहुण्यांनाही आता समजत नाही की नक्की काय घोळ झालेला आहे. परंतु आता हर्षला आवाज देते आहे हे सागरच्या लक्षात येतं, म्हणून आता तोही तिला खाली ओढत ओढत खाली चल आता खाली असं म्हणून त्या हर्षला सावनी समोर उभा करतो. त्यानंतर सावनीच्या लक्षात येतं की मुक्ता आणि सागर हर्षला खाली घेऊन येत आहे आणि काय प्रकार घडला आहे हे तिच्या काही लक्षात येत नाही. पण पुढील भाग आपण बघणार आहोत की आता हर्षने मात्र सावनी समोर असं दाखवलेलं असतं की हा सगळा प्रकार मुक्ता आणि तिच्या बहिणीचा आहे. त्यांनी मिळून माझ्या कॉफीमध्ये गुंगी टाकली आणि मला बेशुद्ध करून हे सगळं प्लॅन केलं आहे आणि माझी इमेज खराब केलेली आहे. त्यावर तो म्हणतो की ज्या घरातली माणसं अशी वागू शकता, माझी इमेज खराब करू शकता, त्यांच्या घरात सोबत मला कुठलंही नातं ठेवायचं नाही, म्हणून मी हे लग्न मोडतो. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. तर सावनी मात्र त्याच्या खूप हातापाया पडू लागते. परंतु तो खूपच चिडतो आणि लग्न मोडतो. इकडे मात्र मुक्तो आणि ती त्या मुलीला बोलवते, पण ती मुलगी सुद्धा हर्षच्या बाजूने साक्ष देते आणि हे सगळं मुक्तानी करायला लावलं आहे असं सिद्ध करते. त्यामुळे आता नाईलाजाने सावनीचं लग्न मोडतं आणि हर्ष मात्र मिहिकासोबत लग्न करतो. येणाऱ्या भागात आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे की हर्ष आणि मिहिकाचं लग्न झालेलं आणि सावनी मात्र मोडलेल्या लग्नाचा जाब हा मुक्ताला विचारत असते आणि कारणीभूतही मुक्ता सागरलाच ठरवत असते. मालिकेच्या अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.